कशी काय आली लवकर सांग. एकत्र बसू शकते आहोत कारण आमच्या आजूबाजूचे लोक आले नाही त्यामुळे. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी चाललेली आहे मराठी नाटक बघायला मम्मीबरोबर आणि कदाचित कृतुषा पण जॉईन होईल. सो लेट्स सी. आणि तसं तर मी रेडी झालेली आहे. मी 4 कपडे काढले लिटरली. मी एवढे 2 ते 3 ड्रेस सिलेक्ट केलेले की मी हे घालेन हा घालेन आणि फायनली हा घातलेला आहे. सो कारण हा थोडासा कम्फर्टेबल वाटला मला. कॉटनचा आहे त्यामुळे गरमी इतकी आहे की असं वाटलं की थोडा रिलॅक्सवालाच घालू. पण मी सगळे पण रिलॅक्सवालाच काढलेलं. पण शेवटी ती गर्ल्स थिंग ऑन पॉईंट जो बरा वाटेल तो घातला जातो माहिती आहे ना. सो समजलो हवी. आणि मी आता हा घातलेला आहे. दाखवेन तुम्हाला पूर्ण ह्याचा लुक. तर पहिले तर 4चं नाटक आहे आणि आत्ता वाजलेला आहे 1. तर पहिले तर हादडी काम करायलाच लागेल. सो लेट्स गो बघूया. मला असं वाटतं की बिर्याणी मागवलेली आहे. आज सॅटर्डे आहे त्यामुळे चिकन बिर्याणी. तर बिर्याणी खाऊया मग पूर्णपणे रेडी होऊया आणि मग निघूया. लेट्स गो. या मी रेडी झालेली आहे आणि अशी खूप अशी मस्त मिनिमलिस्टिक रेडी झालेली आहे. कारण एव्हरी टाईम नो मेकअप लुक इज माय गो टू लुक एव्हरी टाईम. सो असे मस्त वाटते. ओके सो लेट्स गो. आणि आता बघू मम्मा रेडी झाली आहे का नाही. बट मला असं वाटतं इफ मी रेडी झाली आहे तर मम्मा रेडी झालेलीच असेल. आणि वन मोर थिंग, प्लीज एक्सक्यूज माय व्हॉईस कारण गरमीमध्ये खूप थंड पिल्यामुळे आणि खाल्ल्यामुळे माझा आवाज बसलेला आहे. आपण तुलाच वेळ लागतो. हां मग मी आता रेडी झाली ना. मग आता निघायचं का. कृतिशाला सांगितलं का. हां तिला केला होता फोन. येईल ती. काय माहिती ऑलमोस्ट एव्हरी टाइम लेटच असते. बघू आज तरी काय करते. आज तरी लवकर येईल का. A few moments later. तर कशी काय आली लवकर सांग. अवे घरी होतं तेव्हा बोललो की कृतिशा आज तरी लवकर येऊ दे आणि तू आली. लवकर आली. वा येस. तर कृतिशा पण लवकर आलेली आहे अनपेक्षित प्रमाणे. आणि आता ट्रेनची वाट बघतोय. होपफुली ट्रेन पण लवकर येऊ. हा कृतिशा काय वाटते. मी नेहमी लवकर येते. अजिबात. मम्मी तू सांगते लवकर थांबवते. मी हिला रेडी व्हायच्या आधी फोन करते जेणेकरून लवकर आम्ही सांगितलं त्यामुळे तिला आज लवकर आली. तुझ्याही लवकर आली. हो कारण तू आज थोडी रिलॅक्स मध्ये होती ना म्हणून. हो हा ना. अरे मी तर म्हणजे असं बोलली की नाटकला चाललोय पण कुठे चाललो हे मी बोललीच ना. सो आपण आलेलो आहोत माटुंगाला. राईट. माटुंगा स्टेशनला यशवंत नाट्य मंदिर तिकडे शो आहे. सो लेट्स गो. आता माटुंगाला उतरलेलो आहोत. टॅक्सी पकडायला लागणार आहे. पोहोचलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिर माटुंगा. सो आता वाजलेले आहे 3:45. सो ऑलमोस्ट ऑन टाईम आहोत आम्ही. सो लेट्स गो. एक्सायटेड. कृतिशा एक्सायटेड फॉर द शो. केल्यामुळे हिला वेगळीकडे सीट मिळालेली आहे. ठीक आहे मॅडम मी तुला सोडीन सीटपर्यंत आणि मगच मी जाईन. डोंट वरी. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. तर आता झालेलं आहे इंटरव्हल. नाटक तर अजून बाकी आहे पण आमचा एक लकीली आम्ही एकत्र बसू शकतो आहोत कारण आमच्या आजूबाजूचे लोक आले पाहिजे त्यामुळे लयच बरं वाटते मला. लागलं असतं मला आणि एन्जॉय नसता करता. त्यामुळे यावी या दिवस लकी असं वाटतं.
आजचा प्रयोग जो आम्ही बघितला एका लग्नाची पुढची गोष्ट, काय अप्रतिम प्रयोग होता आणि खूप फुल ऑन एंटरटेनिंग मस्ट वॉच आहे. प्रशांत दामले आणि कविता लाड यांचा हा नाटक होतं आणि खूपच मजा आली. आणि आय विल सजेस्ट यू गाईज की जाऊन बघा जिकडे कुठे शोज असतील, कारण फुल ऑन एंटरटेनिंग, फुल ऑन मस्ती. हो की नाही? हो. तर आता आम्ही जात आहोत दादरला, कारण माटुंग्याला आलं आणि दादरला गेलं नाही थोडी शॉपिंग करायला, सो असं होऊ शकत नाही. सो लेट्स गो. तर असं आम्ही इथे दादर मार्केटला पोचलो, पण दादर मार्केटला पोचून बघितलं की इतकी सारी गर्दी होती, त्यामुळे ठरवलं की फार काही फिरायचं नाही आहे. पण हां, फिरता फिरता आम्हाला एक असं छान ज्वेलरीचं शॉप मिळालं, इथे अफोर्डेबल प्राईजमध्ये छान छान ज्वेलरी होते. सो 2-3 घेतली आणि आम्ही जास्त फिरायचं नव्हतं, त्यामुळे लवकर निघालो, कारण ट्रेनची वेळ झाली होती आणि ऑफकोर्स त्यामुळे गर्दी असल्यामुळे तो अजून कंटाळा आला होता. तर या, आय होप की तुम्हाला हा शॉर्ट व्लॉग आवडला असेल, आणि येस, इफ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, टाटा, बाय बाय.